शिदोरी घेऊन माझ्या जीवनामध्ये अखंडपणे मी सामाजिक कामाचा वसा घेत माझा प्रवास सुरू ठेवलेला आहे। आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांची आठवण अखंडपणे राहावी आणि खऱ्या अर्थानं सर्वांनाच आपल्या आईवडिलांची आठवण राहावी, आईवडिलांना कोणी विसरू नये हा दृष्टिकोन ठेवून त्यांच्या स्मरणार्थ आषाढ एकादशीला जो रथ या ठिकाणी प्रति पंढरपूर नंदवाळ या ठिकाणी जातो, हा चांदीचा रथ अर्पण करावा अशी माझ्या मनात कल्पना आली आणि त्याचं आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय। हे होत असताना मला अत्यंत आनंद वाटतो। या ठिकाणी अनेक संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत, हजारोंच्या संख्येनं वारकरी समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि आजच्या या दिवसाच्या माध्यमातून माझी सर्वांनाच आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे की पुन्हा आपला हिंदू धर्म हा आई वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीवर चालणारा धर्म आहे, संतांच्या विचारांच्या शिदोरीवर चालणारा आपला धर्म आहे। आपल्या आई वडिलांना कोणी विसरू नये। आपल्या जीवनामध्ये आपण कितीही मोठं झालो तरी जे कोणी आपल्याला मोठं केलं असेल ते सर्वात पहिला आपले आई वडील असतात, जन्मदाते असतात, त्यांना कुणी विसरू नये असं आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो।